महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये उद्या वार्षिक महामेळावा आयोजित केलाय। पण कर्नाटक सरकारने या महामेळाव्याला परवानगीच दिलेली नाहीये। इतकंच नाही तर महाराष्ट्रामधून जाणाऱ्या नेत्यांना सुद्धा कर्नाटक पोलिसांनी प्रतिबंध करत येऊ नका असं म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री, यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे हे या महामेळाव्यासाठी पाहुणे म्हणून जाणार होते। कोल्हापूरमधून सुद्धा अनेक आमदार आणि खासदारांना या महामेळाव्याचं निमंत्रण होतं। महाराष्ट्र एकीकरण समितीकडून या वार्षिक महामेळाव्याचं 2006 पासून म्हणजे गेल्या 18 वर्षांपासून आयोजन केलं जात आहे। पण याच वेळी कर्नाटकनं ही मुस्कटदाबी नेमकी का केली आहे ते काही कळेनासं झालंय। कायदा आणि सुव्यवस्था असं मोघम कारण पोलिसांनी सध्या तरी पुढे केलंय, पण तशी परिस्थिती सध्या दिसत नाहीये। आणि यावरती महायुतीच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे। मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। अनेक वर्ष वास्तविक आपला मराठी बोलणाऱ्यांचा भाग जो आहे 868 गावं आहेत, ती सातत्याने प्रयत्न करत आहेत की महाराष्ट्र येण्यासाठी। आणि ज्यावेळेला महाजन आयोग नेमलेला होता त्यांनी फार मोठा पारदर्शी पद्धतीने न निर्णय देता त्या सगळ्या लोकांनी फार मोठा अन्याय केलेला आहे आणि अनेक वेळा आंदोलन करून मला वाटते देशातलं आणि जगातलं सर्वात जास्त आंदोलन करणारा कर्नाटक भाग असेल। अनेक वर्षे ते अत्याचार अन्यायानं पीडित झालेले आहेत। मराठी बोललं जात नाही, मराठी पाट्या काढून टाकल्या जातात, शिक्षण मराठीतून नाही आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रात यायचं आहे। आता आमची फक्त मागणी काय की जे मराठी भाषिक आहेत तेवढा भाग द्या आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।